28 ऑगस्टला रक्षाबंधन आहे आणि रक्षाबंधनच्याच दिवशी राज्यामध्ये धर्मस्वातंत्र्य कायदा जो आहे तो लागू केला जाणार आहे। आपल्यासोबत मंत्री नितेश राणे आहेत। सर, वारंवार तुम्ही याचा पाठपुरावा केला होता, अखेर रक्षाबंधनच्या दिवशी हा कायदा लागू होतोय। माझ्यापेक्षा राज्यातले सगळेच हिंदुत्ववादी विचाराचे आमचे जे कार्यकर्ते आहेत त्यांनी जे हिंदू समाजामध्ये हे ज्या लव जिहादच्या नावाने आमच्या हिंदू बहिणींचं हिंदू माता भगिनींचं जे आयुष्य खराब करण्याचा जो काही जिहाद या जिहाद्यांनी सुरू केलेला आहे, गजवाय हिंदच्या अंतर्गत या हिंदू राष्ट्राला 2047 पर्यंत इस्लाम राष्ट्र करणं, हे जे का ह्यांचे मनसुबे आहेत त्याला सर्वात मोठं अडसर आता 28 तारखेपासून धर्मस्वतंत्र कायदा 2026चा होणार आहे। या कायद्यामध्ये ज्या पद्धतीने आमच्या आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी अतिशय विचारपूर्वक म्हणजे कुठल्याही पद्धतीचे लूपहोल ज्याला म्हणा, सुटका ज्याला म्हणा, त्या कायद्यामध्ये दिलेले सूट सोडलेले नाही आहे। म्हणजे तुम्ही कुठल्याही हिंदू बहिणीला फसून खोटं बोलून आपली खरी ओळख लपून अगर तिचं आयुष्य खराब करण्याच्या दृष्टिकोनातून तिचं धर्मांतर करण्याच्या दृष्टिकोनातून अगर पावलं उचलाल तर 7 वर्षापर्यंत तुम्हाला तुमच्या पाकिस्तानमध्ये बसलेला अब्बाचा चेहरा पण बघायला मिळणार नाही। एवढा कडक तो कायदा आहे। म्हणजे दंडपासून, पैशाचा दंडपासून 7 वर्षाची नॉन बेलेबल शिक्षा असो, सगळ्या पद्धतीची कडक, जेव्हा आम्ही सुरुवातीलाच फडणवीस साहेबांनी स्पष्ट केलेलं विधानसभेच्या निवडणुकीत की देशातला सर्वात कडक कायदा मी माझ्या राज्यामध्ये आणीन, त्याच पद्धतीने त्याच धर्तीवर धर्मस्वतंत्र कायदा 2026 हा 28 तारखेपासून आमच्या महाराष्ट्रातल्या तमाम हिंदू माता भगिनींसाठी त्यांच्या देवाभाऊनी हा त्यांच्यासाठी आणलेला आहे। 28 तारखेनंतर कुठलाही जिहादी किंवा त्याला मदत करणारा कुठलाही मुल्ला मौलवी त्यांना अगर लव जिहाद करण्यासाठी प्रोत्साहन देईल तर त्याला पुढच्या शुक्रवारची नमाज ही जेलमध्ये पडावी लागेल। पण आवाज में असतील किंवा इतर मुस्लिम नेत्यांचं म्हणणं आहे की कुठेतरी सरकार याच्या मागून राजकारण करत आहे। नाही, अगर तुम्हाला त्या तुमच्या समाजामध्ये जिहाद कोण करतच नसेल, त्यांच्या हिशोबाने लव जिहाद होतच नाही, तर मग त्यांना एवढी मिरची लागायचं कारणच नाही। चोर के दाढी में तिनका जी का एक म्हण आहे, म्हणजे दगड मारल्यावर कसे साप बाहेर येतात हे तसे आहेत। म्हणजे हे लोकांना त्यांच्या धर्मामध्ये हे जिहाद करणाऱ्या लोकांना गप्प करायचं नाही आहे, त्या लोकांना संपवायचं नाही आहे, पण उलटं ते जे सुधार करण्याचा प्रयत्न करतायत त्यांच्यावर आरोप करतायत। आता 60 दिवसाच्या तरतुदीवर हे लोकांनी आक्षेप घेतलेला आहे। अगर कुठल्याही व्यक्तीला अगर स्वखुशीने अगर आपला धर्म बदलायचा असेल तर 60 दिवस द्या, 2 महिन्यात द्या की 1 वर्ष द्या, काय फरक पडतोय? धर्मांतर झालेल्या व्यक्तीचा तिच्या आईचा धर्म लागतो, हा तर म्हणजे हिंदूंची जनसंख्या साबूत ठेवण्याच्या दृष्टिकोनात फार महत्त्वाची तरतूद आहे। म्हणून ह्या कायद्यामध्ये एकंदरीत संरक्षण, हिंदू बहिणींना सुरक्षित ठेवणं, धर्मांतरपासून लांब ठेवणं, आता 60 दिवसामध्ये त्या हिंदू बहिणीला वाचवण्यासाठी आपल्याला संपर्क करण्यासाठी तिला सुरक्षित ठेवण्यासाठी भरपूर वेळ भेटतो। आणि म्हणून ज्यांना ह्याच्यावर आक्षेप आहेत, म्हणजे त्यांचे जे खरे चेहरे आहेत, खरे मुखवटे आहेत, खरे बुरखे आहेत, ते फाटलेले आहेत आणि लोकांना कळतं की लव जिहाद करणाऱ्या लोकांच्या मागे हे कोण विलन उभे आहेत हे लोकांना कळलं असेल। 60 दिवसावर ते आक्षेप घेतलेला आहे, कुठेतरी सरकारच्या मनात काळबेरा आहे आणि म्हणूनच 60 दिवसांचा कालावधी ठेवला, अशा प्रकारची सुद्धा टीका होताना पाहायला मिळते। मुद्दा माझा असा आहे की स्वखुशीने धर्मांतर करणाऱ्या व्यक्तीला आक्षेप असतात कामा नये। जबरदस्ती करणाऱ्या लोकांना 60 दिवस काय 60 तास पण आक्षेप असला पाहिजे। आणि म्हणून कोणीही किती भोकून दे, बोंबलून दे, 28 तारखेपासून धर्मस्वतंत्र कायदा आमच्या राज्यामध्ये लागू होणार आहे। त्यानंतर कुठल्याही जिहादींनी विचार करून माझ्या हिंदू बहिणीकडे वाकड्या नजरेने पाहावं, नाहीतर जसं मी सांगितलं त्याच्यानंतर पुढच्या शुक्रवारचा नमाज हा तुमचा जेलमध्ये असणार। पाहता आपण रक्षाबंधन पासून हा कायदा जो आहे तो लागू होणार आहे, त्यामुळे कशी अंमलबजावणी होते हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। कॅमेरामन अनिल सरसुणे, एबीपी माझा, मुंबई।